पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरति निस्पृहा निर्ममो निरंकार स शांतीमध्ये गच्छति। हा स्थितप्रज्ञ पुरुष सर्व प्रकारच्या कामना त्याने आता त्याग केलेला आहे आणि निस्पृह वृत्ती, ममतारहित आणि अहंकाराची अहंताही ज्याने काढून टाकली असे अत्यंत शुद्ध झालेले केवळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्यांचं लक्ष लागलेलं आहे असे ते असणारे आणि सगळीकडे आपलं काय करतात, विचरण करतात, फिरतात। ज्यांना काय उद्धाराची गरज आहे आणि उद्धाराची मागणी करतात त्यांचा उद्धार करण्याचं हे कार्य करत असतात। ऐसा आत्मबोधे तोषला जो परमानंदे पोखला तोच स्थितप्रज्ञो भला ओळखतो। एकंदरीत स्थितप्रज्ञ म्हणजे काय असे जे काय प्रश्न सुरू झाले, कसा ओळखायचा, कसा चालतो, कसा बसतो, कसा बोलतो, हे सगळे उत्तरं देत कोणत्या रूपी असतो त्याचंही उत्तर दिलं। आता याच्यामध्ये एक आहे की ज्याच्या ठिकाणी आत्मज्ञान परिपूर्ण आहे, वास्तविक पाहता आत्मबोध हा आपल्याला नसतोच, तो कधी होतो तर श्रीगुरु मुखातूनच होत असतो। आणि आत्मबोध ज्याला प्राप्त झाला आहे तो आत्मप्राप्तीपर्यंत गेला, त्याला आत्मसुख प्राप्त झालं म्हणजे खऱ्या अर्थानं त्याच्या ठिकाणी संतुष्टता येते। आता असे जे असतात अभ्यासू, ज्यांनी बुद्धी स्थिर केलेली आहे, असे जे आपल्या परमार्थामध्ये जे सर्व प्रकारचा अभ्यास करत करत परिपूर्णतेला गेलेले आहेत ते कसे तर परमानंदे पोकला, केवळ परमानंदच त्यांच्या ठिकाणी। असा अंतःकरण भरीत, ज्याचं अंतःकरण केवळ आनंदाने भरून गेलं आहे आणि कुठेही इंद्रियद्वारा बाह्य जगाकडं पाहिलं तर ते विश्वही त्यांना आनंदरूप दिसत असतं। असे असणारे स्थितप्रज्ञ पुरुष यांना अशा तऱ्हेनं पाहिलं म्हणजे तू लक्षात घे किंवा त्यांची तू अशा तऱ्हेची ओळख करून घे की ज्यांना कशाचंच काही आता अपेक्षा उरलेल्या नाहीत। तो अहंकाराते दंडोनी सकळ कामू सांडोनी विचारे विश्व होवनी विश्वाची माझी। आता काय आहे, काही सांगतात की जसं निस्पृह याच्यामध्ये आलं आहे तर कामनेपेक्षा निस्पृह हे सूक्ष्म असते, स्पृहा हे सूक्ष्म आहे। कारण कितीही आपण काय केलं, विषयाचा त्याग केला तरी सूक्ष्म रूपानं तरी आपल्या ठिकाणी विषयाची भावना राहते। ही सूक्ष्मपणानं राहिली ही स्पृहा आणि त्याच्यापेक्षा ममता सूक्ष्म आहे। स्पृहापेक्षा सुद्धा ममता सूक्ष्म आहे आणि ममतेपेक्षा अहंता सूक्ष्म आहे। पण हे जे काही आहेत तितकी त्यांची जी काही अभ्यासाची रीत आहे तसं झालं। कामना ज्याला त्याला लक्षात येते तो परमार्थाचा अभ्यासूच आहे असं नाही, परमार्थाचा अभ्यासू नसला तरी आपल्याला ह्याची इच्छा आहे त्याची इच्छा आहे त्याला कळतेच। इच्छेसाठी तो प्रयत्न करतो, वाटेल ते करायला तयार असतो, हे सर्वसामान्यता कळतं। पण आपल्याजवळ असलेली ममता आणि अहंता लवकर लक्षात येत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यांच्या ठिकाणी आता काय झालेल्या आहेत, निघून गेलेल्या आहेत। ज्यांना आता कामना तर नाहीच पण स्पृहाही नाही, तो निस्पृह झालेला आहे। आणि मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ममता उरलेली नाही। ममता म्हणजे काय, जे काही अत्यंत जवळ घेतलेलं आहे की ज्याला माझेपण दिले आणि त्या माझेपणाचा जो प्रेमभाव आहे आपल्या ठिकाणी, त्यांच्याबद्दलचं जे आपल्याजवळ आहे पण आहे सतत तिथं आपलं काय आहे लक्ष गुंतलेलं आहे, ही ममता हेही आता राहिली नाही।
आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात आपल्याला अडचणीत आणणारं जर काही असेल तर अहंकार, अहंता नाहीशी होणं गरजेचं आहे. आता जिथं अहंता नाहीशी होते तिथंच ब्रह्मज्ञान प्राप्त होत असतं. ब्रह्मज्ञानाला अहंकार हा काय आहे, अत्यंत अडचणी आणणार आहे. सगळ्यात विरोधक जर कोण असेल तर अहंकार आहे. आणि ज्ञान प्राप्त झालं आणि त्यात जर अहंकार झाला तर मग ते ज्ञान काही दिवसानं कमी होत निघून जातं. म्हणजे अहंकाराने काय केलं, ज्ञानालाही भ्रष्ट करायला सुरुवात केली. आता ते सगळं निघून गेले आणि मग काहीही कुणाकडून अपेक्षा नाही, निरपेक्ष भावनेनं ते काय करतात, फिरत असतात. कुठं आता त्यांच्याजवळ काय आहे, निस्पृहता आहे, कोणती कामना नाही. दुसरी गोष्ट ममता, अहंता नाही. तर माझं हिथं घर आहे, माझं हिथं गाव आहे, असं तरी कसं काय राहील, काहीच माझं पण उरलं नाही. मग कुठं जिथं आपल्याला काय वाटेल तिथं निघाले आणि मग फिरत असताना जे परमार्थ इच्छुक आहेत त्यांच्याकडे गेले. आता त्याच्यासाठी त्यांच्याजवळ काय आहे की हे सगळं विश्व आहे, ह्या विश्वाच्या ठिकाणी काय व्हावं, सगळ्याला हे आत्मसुख प्राप्त व्हावं. म्हणून मग त्यांचं काय, जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देहकष्टविती, परोपकारे. आता त्यांच्या ठिकाणी काय, परोपकारासाठी देह आहे आणि म्हणून फिरत असतात. आणि त्या फिरण्यात ज्यांचं त्यांच्या ठिकाणी काय आहे, भेट होईल. म्हणजे आता पहा, भगवंताची तरी कशी लीला आहे. संत महात्मे कशा तऱ्हेनं वागतात. तर जीवानं संताकडे जावं, मी तुम्हाला शरण आलो म्हणावं, माझं कल्याण करा म्हणावं, हे खरोखर काय गरजेचं आहे. पण कोण कोणाकडं जातं, संतच जीवाकडे जातात. संतच जीवाला जीवाचं जे काही असलेलं बंधन त्याच्याबद्दलचं कल्पना करून देतात आणि बंधनातनं सुटण्याचाही तेच सगळा काय त्याला प्रयत्न करायला लावतात. आत्मसुखाच्या ठिकाणी जातात. अशा तऱ्हेची संतांची सगळी काय आहे, जीवनभर यात्रा चाललेली असते. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनान प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामंतकालेपि ब्रह्मनिर्वाण मृच्छति. आता हा या दुसऱ्या अध्यायातला शेवटचा उपसंहाराचा श्लोक आहे. त्याच्यात त्यांनी दाखवलं की ज्यांचं जीवनच अत्यंत काय झालेलं आहे, अध्यात्मपूर्ण झाले, त्यांच्या जीवनात आता दुसरं काही राहिलं नाही. असे जे काही आहेत त्यांना आपले जे काही आहे की ज्याचा मोह वाटत होता ते मोहाचं काहीच उरलं नाही. ह्याच्या अगोदरच्या ह्याच्यात पाहिलं की कामना रहित अशी जी त्यांची स्थिती झालेली आहे. ते मग काय करतात, तर शुद्ध अंतःकरण झाल्यामुळं आणि दुसरी गोष्ट आत्मसुख जागा झाल्यामुळं मोक्षपदाला जातात. मग हे मोक्षपद प्राप्त झालेलं असतानाही अगोदरच, म्हणजे आता नंतर तर झालं, पण काय आहे की जे त्यांच्या जीवनातच मोक्षाचं सुख भोगत आहेत, अशा वेळेस त्यांना जर त्यांचा अंतकाल आला, मरणकाल आला, तरी त्या काळातसुद्धा त्यांची जी ब्रह्मस्थिती आहे त्या ब्रह्मस्थितीतच राहतात. अगोदरची जी त्यांनी स्थिती प्राप्त करून घेतली, जे पद प्राप्त करून घेतले, ते अंतकालातसुद्धा त्या स्थितीत ते तशाच तऱ्हेनं राहत असतात. हे ब्रह्मस्थिती निस्सीम जे अनुभविता निष्काम पातले परब्रह्म अनायासे. आता या अगदी शेवटच्या श्लोकानंतर असलेल्या ह्या ओवीमध्ये सांगितलं की ज्यांच्याजवळ काय झालेलं आहे, ब्रह्मस्थिती, म्हणजे ती कशी आहे, तर निस्सीम अमर्याद अशी ब्रह्मस्थिती त्यांच्या ठिकाणी झाली. काही वेळेला कसं असतं, तर सर्वसामान्यतः जो कोणी अभ्यास असतो त्याला जरी आत्मप्राप्ती झाली असली, आत्मसाक्षात्कार झालेला असला, तर तो जोपर्यंत ध्यानाला बसला तोपर्यंत उठला की पुन्हा जगताचंच भान, जगत मिथ्यत्व त्याच्याजवळ अजून परिपूर्ण झालेलं नसतं. फक्त ब्रह्मसत्यत्वाचा अनुभव आला आहे आणि जगत मिथ्यत्वाचा अनुभव यायला अजून तो कमी. पण यांच्याजवळ तसं नाही. जगत मिथ्यत्वही कळलं आणि ब्रह्मसत्यत्व कळलं आहे. जगत मिथ्यत्व नाही तर जगत हे ब्रह्मस्वरूपच आहे, अशा तऱ्हेची स्थिती त्यांची झाली. आणि म्हणून त्यांच्याजवळ जो काही आता अनुभव प्राप्त झाला आहे तो अनुभव कसा आहे, तर निष्काम. एरवी कसं आहे की
की तुम्ही आम्ही परमात्म्याची भेट व्हावी ही तरी कामना धरतोच ना. वास्तविक ही कामनासुद्धा नको आहे, पण धरतो आहे. कारण त्या भेटीला जाण्यात ते माझं ध्येय आहे असं ज्यांनी काय केलं, आपला निश्चय केला, तर ध्येय नावाची प्राप्ती करून घ्यायला त्याला ती कामनाच आहे ना. आता यांच्याजवळ हे पण नाही. निष्काम म्हणजे काय झालं, त्रिपुटीरहित अशा तऱ्हेची त्यांची स्थिती प्राप्त झाली. कसलीच कुठलाच इंद्रिय त्यांच्या आता ह्या स्थितीला आहे आणि ते त्यांना मदत करते असं नसून त्रिपुटीरहित स्थिती अशा ब्रह्मस्थितीला हे प्राप्त झालेले आहेत. आणि ही सहज नाही, तर त्यांनी दाखवलेलं अनायासे, म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याजवळ आहेत, त्याला सायास नाही. एरवी काही गोष्टी सायासानं प्राप्त होतात, पण याने इतका अभ्यास केला आहे की आता त्यांच्याजवळ कसलाही सायास न करता ह्या स्थिती परिपूर्णतेनं टिकलेली आहे. जे चिद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळता, आड ठाको न सके चित्ता प्राज्ञा जया. एकंदरीत काय आहे की चिद्रूपता प्राप्त झालीच, म्हणजे ते ब्रह्मस्थितीवर आहेत, त्यांच्याजवळ परमानंदच प्राप्त झाला आहे. पण शेवटी काय आहे, देह आहे. म्हणजे देहाचे जे काय असणार आहे, जसं प्राकृतिक भावामध्ये प्रकृतीची काही एक शक्ती असते. ती प्रकृतीची शक्ती काय करते की आपलं काहीतरी तत्त्व दाखवते. जसं मरणकाळ आला म्हणजे मनुष्याला काय होतं, तर मरणकाळा येतात. मग काही वेळेला त्याची शुद्ध हरपते आणि काही वेळेला शरीर सगळं झटके देतं, हात हलवतेत, पाय हलवतेत, काहीतरी होतं. हे सगळं कसं आहे, सर्वसामान्यता ज्यांचं मरण येतं तिथं यांच्या काळात काही जरी झालं तरी त्या देहाची स्थिती परब्रह्मापर्यंत जाऊन पोचली. त्यामुळं तिथं व्याकुळ व्हायचं काय कारण, दुःखही नाही. मग तिथं काय होतं, तर तो जो काही आहे त्याचा जो असलेला अनुभवाचा भाग, तो परमात्मा स्वतः त्या ठिकाणी त्या अनुभवाची जागृती ठेवते. मग देह वैकल्याचा वारा जणे लागेल ह्या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाचा पांजेरा सुयेतया. ते आत्मबोधच त्याचा जागा करतात. त्यामुळं देह सुटला, जसं सर्प आपली कातणी टाकून देतो ना, तेव्हा त्याला काही नसतं, तो कुठंतरी ते एकदा अडकलं की त्यातनं बाहेर पडतो. मग ते माघारीसुद्धा बघत नाही कुठं पडलं आहे, काय आहे. तसं ह्यानी जे देह एकदा सोडला की सोडला. अगोदरपासूनच देहावरचं प्रेम कमी झालं आहे, आता मृत्यूकाळात देहाबद्दलचं कुठली ओढ आहे त्यांना म्हणू नयेत. आणि असे जे महात्मे आहेत, एक स्थिती पूर्वी झाली की अंतकाळ आला आणि आता प्राण जायची वेळ आहे, पण ती जेवढे काही बुद्धीची सावधता होती ती आपली सहज असताना रस्त्यावरून कोणीतरी एक ग्रस्त चालला होता आणि त्याच्या पायातलं बूट होता, त्या बुटाचा आवाज यायचा, कर्र 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 वाजलेला. आणि ह्यांना त्या काळात वाटलं की एवढं जीवनभर आपण असला बूट कधी घातला नाही, असं आपल्याला कधी घालायलाच मिळालं नाही. आणि तेवढ्यात त्यांचं प्राणज्योत मालवली. त्या एका वासनेमुळं पुन्हा त्यांना जन्म घ्यावा लागला. आता हे रोहिदास काय झाले, पुन्हा चर्मकार झाले. आणि तिथून मग हे जे काही बूट घालण्याची इच्छा राहिली होती ते कुणाचाही नवीन निर्माण केला की थोडा घालून बघायचा किंवा एक दिवस पायातच ठेवायचा, हेच झालं. आणि मग लक्षात आलं की आपलं चुकलं कुठं. आता त्यांच्याजवळ इतकी तयारी झाली की जसं त्यांनी सांगितलं की ज्याचं मन इतकं शुद्ध आहे ते शुद्ध कसं आहे, तर गंगेसारखं शुद्ध आहे. म्हणून मग गंगा जवळ यायला काय अवघड नाही, कारण मन गंगे इतकं शुद्ध झाले. अशा तऱ्हेनं काय झालं की जसं अंतकाली जरा जरी काही थोडंसं निर्माण झालं तरी आपल्याला पुन्हा जन्माला यावं लागतं, पण यांच्याजवळ ते नाही. मग ते त्यात दाखवलं आड ठाको न सके चित्ता. आता त्यांच्या चित्ता, त्यांच्या बुद्धीच्या ठिकाणी काहीही असं देहांतकालाला येत नाही. संपूर्ण चित्त बुद्धी ब्रह्माच्याच ठिकाणी विलीन झाली, ब्रह्मस्थितीच तिथं प्राप्त आहे. त्यामुळं देह सुटत असताना कोणतीही व्याकुलता नाही. तो देह म्हणजे त्यांच्या दृष्टीनं मरण एक सोहळा असतो आणि मग त्या सोहळ्याला त्यांना काय वाटत नाही. म्हणून मग संत महात्म्यांचे जेवढे काय आहे
गेलेली तिथी असते त्याला आपण पुण्यतिथी म्हणतो. कारण तो मरणकाल इतर सामान्य जीवापेक्षा वेगळा आहे. म्हणून त्यांनी त्यांच्या मरणकालात जे त्यांना प्राप्त करून दिलं त्यामुळं त्या तिथीला पर्वकाळाची तिथी करून दिलं. आणि मग जे सामान्य जीव अशा पर्वकाळात पुण्यतिथीला त्या ठिकाणी श्रवण करतील त्यांच्या अंतःकरणातसुद्धा परमार्थाची भावना निर्माण होते. तेची हे स्थिती स्वमुखे श्रीपती सांगत अर्जुनाप्रती संजयो म्हणे. एकंदरीत शेवटी जे कैशारूपी विलसे हे जे दाखवलं होतं कसा असतो कसा राहतो शेवटचा काळ कसा आहे या सगळ्याचं उत्तर आता भगवंतांनी दिलेलं आहे. आणि पुन्हा आता उपसंहार आला ना, शेवटची वेळ आली. मग जसं भगवंताचा आणि अर्जुनाचा संवाद आहे तसा आता संजय आणि धृतराष्ट्राचा संवाद आहे. मग तिथं आले परत. जसं ह्या दोघांच्या संवादामध्ये प्रत्यक्ष भगवंतानी अर्जुनाला स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली. मग संजय राजाला सांगतात हे सगळा संवाद अशा तऱ्हेचा झालेला आहे. ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले तेत अर्जुने मनी म्हणितले आता आमुचिया काजा आले उपपत्ती यया. आता मागं थोडा विषय झालेला आहे की कर्मबंधन आहेत आणि कर्मबंधनातून सुटण्याकरता निष्काम झालं पाहिजे. मग हे नैष्कर्म्य हे जे होणं ह्याची गती कशी आहे काय कसं करावं हे शिकवलं. मग कर्म हे बंधन आहे एवढंच वाक्य अर्जुनाने लक्षात ठेवलं. आणि त्यांनी सांगितलं भगवंताचं आता ह्या बोलण्यात जे कर्माबद्दल बोलले ते बरं झालं. आता मात्र काय आहे आपल्याला हे सोयीचं झालेलं आहे. जे कर्मजात आघवे येत निराकारिले देवे तरी पारुषले मी अजून जावे म्हणून या. एकंदरीत कर्म परिपूर्ण होऊन नैष्कर्म्य व्हावं आणि मगच कर्मातनं बाहेर पडता येतं. हे जे सांगितलं आहे ते बरं झालं. कारण त्यामुळं कर्मच करायला नको असं एक आता मला निश्चय झालेला आहे. आणि देवानं माझ्या उपयोगाचं असं बोलणं केलेलं आहे. आता कशाला हे युद्ध करायचं आहे. देवच स्वतः सांगतात की कर्म कसं आहे. मग कर्मात युद्ध हे एक घोर कर्मच आहे वाईट कर्म आहे. हेही आता मला नको माझ्या इच्छेप्रमाणेच भगवंतानी हे सगळं मांडलेलं आहे. ऐसा श्री अच्युताचिया बोला चित्ती धनुर्धरू वाईला आता प्रश्नो करील भला आशंकोनिया. आता हे सगळं झालं पण कोणती गोष्ट काय आहे श्रवणातली तिथंच थांबते असं नाही. कारण श्रवण करत असताना जो कोणी श्रोता आहे त्या श्रोत्याला जेव्हा जेव्हा प्रमेय सांगितले जातात तेव्हा तेव्हा त्याला त्या ठिकाणी शंका उत्पन्न होत असते आणि मग ती शंका त्याला विचारावीशी वाटते. तसंच इथं झालं. हे सगळं झालं. आता कर्म करायचं नाही याचा झाला अर्जुनाला आनंद पण त्या संबंधातला प्रश्न विचारावा अशी शंका जागी झाली आणि तो प्रश्न आता तो काय आहे विचारणार आहे. तो प्रसंगो असे नागरू जो सकळ धर्मासी आगरू की विवेकामृत सागरू प्रांतहीनू. आता त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे पुढच्या अध्यायामध्ये ते दिलं जाणार आहे. तो पुढचा अध्याय तो सुंदर आहे रसभरित आहे आणि धर्माचा संग्रह असणार आहे. धर्म म्हणजे काय आणि धर्मामध्ये काय काय येतं असा सगळा संग्रह त्यात येईल. शिवाय विवेकरूपी अमृत त्या ठिकाणी अमर्याद असा सागर आहे. विवेक हा काय आहे एवढा तेवढा नसतो अमर्याद असतो. आणि हे सगळं आपल्याला काय होईल पुढच्या ह्याच्यामध्ये ऐकायला मिळेल. जो आपण सर्वज्ञ नाथू निरूपिता होईल श्री अनंतो ते ज्ञानदेवो सांगेल मातू निवृत्तीदासू. आता जे काही भगवंत आहेत ते कसे आहेत तर सर्वज्ञ नाथू. जे जे काही सर्वज्ञ आहेत त्या सर्वज्ञांचे हे मालक आहेत आणि ते आता अर्जुनाशी ह्या सगळ्या गोष्टीचं निरूपण करणार आहेत. आता झालं भगवंत आणि अर्जुनाचा एक संवाद आपण पाहिला आहे. दुसरा संजय आणि धृतराष्ट्राचा एक संवाद पाहिला आणि तिसरा ज्ञानदेव सांगेल मातू म्हणजे ज्ञानदेव हे जे काही आहेत हे सांगणार आहेत. कोणाला सांगणार आहेत
तर निवृत्तीनाथालाच. म्हणजे आता इथं निवृत्तीनाथ श्रीगुरू समोर बसलेत, श्रीगुरूला आपल्या जे असेल त्याचं निवेदन देत असल्यामुळं तिथं तो एक संवाद होतो. मग हा जसा संवाद आहे आणि निवृत्तीनाथानं ह्यांच्या भगवंताकडून जे ऐकलं किंवा जे जे काही पाहिलं आहे ते माऊलींना किती समजले, ज्ञानदेवांना किती समजले याची सगळी तपासणी करून घेतली. असा हा संवाद चालूच आहे आणि तो तिथंच थांबला आहे असं नाही. पुढं गुरु शिष्य संवाद याच पद्धतीनं पुढं चालत आहेत. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सांख्ययोगो नाम द्वितीय अध्याय. आता याप्रमाणे आपण काय केलं, दुसऱ्या अध्यायाचा सगळा विषय पाहिला. दुसऱ्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आत्ता झाला. याच्या पुढं तो थोडासा विचार असा आणू की संपूर्ण ह्या दुसऱ्या अध्यायात काय काय मुद्दे झाले. तर सुरुवात अशी झाली की मी तुमचा शिष्य म्हणून तुम्हाला शरण आलो आहे आणि मला तुम्ही उपदेश करा, कारण या सगळ्यामध्ये माझं कशात कल्याण आहे हे मला कळत नाही. इथून काय झालं, अर्जुनाने विनंती केली, अर्जुनानं शिष्यत्व त्या ठिकाणी पत्करलं, भगवंताला श्रीगुरुपद दिलं आणि मला काही समजत नाही की ज्यात माझं कल्याण आहे त्याचा उपदेश करा अशी विनंती केली. आणि मग भगवंतानी त्याच्या पुढं अर्जुनाला उपदेशाला प्रारंभ केला. मग जसं जसं पुढं सांगत लागले तसं तसं मग परमात्म्याचं सत्य स्वरूप काय आहे आणि देहाचं काय स्वरूप आहे ह्या सगळ्या गोष्टी आल्या. सत आणि असत ह्याची लक्षणं आली. हे सगळं सांगत असताना आत्मतत्व हे विकाररहित आहे हा सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा झाला होता की आत्मा हा कसा आहे, मरणाराय नाही मारणाराय नाही, तो नित्य शाश्वत असा असणार आहे, अविनाशी असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आत्मा तुझ्या दृष्टीनं हा मरल असं जे वाटतं तुला तसं नाही, हा मुद्दा समजून दिला. आणखी एक मध्ये कोणता मुद्दा झाला ते क्षात्र धर्म काय आहे, क्षत्रियांचा धर्म काय आणि तू क्षत्रियस म्हणजे तुझा स्वधर्म काय. स्वधर्माचे सगळ्या गोष्टी त्याला समजून दिल्या. स्वधर्म पाळत असताना क्षत्रियानं युद्ध केलं, त्या युद्धामध्ये त्याचा जय झाला तर त्याला इहलोकीचं राज्य प्राप्त होतं आणि तिथलं सुख भोगतो. आणि जर त्याच्या ठिकाणी त्या देहकामी आला, तो पडला युद्धात, तर त्याला स्वर्गातली जागा प्राप्त होते. म्हणजे त्याला फलच आहे, कुठलंही काही कर क्षत्रियाला फलप्राप्ती आहे. म्हणून स्वधर्म काय आहे तर युद्ध, आणि युद्धातून तुझ्या ठिकाणी काय प्राप्त करून घ्यायचं आहे ते होईल. हा मुद्दा झाल्यानंतर मग पुढं काय झालं की आता सांख्ययोग थांबला आणि आता पुढं तुला कर्मयोग किंवा बुद्धियोग सांगतो. मग तिथं कर्मबंधनं जे आपल्याला आहेत ते कर्मबंधनं तोडायची असतील तर कर्मयोग विषयक बुद्धीची गरज आहे. मग कर्मयोगामध्ये बुद्धी कशी असावी तर त्याच्यात दाखवलं की व्यवसायात्मिका, ती कोची एकच बुद्धी, एकच म्हणजे ती एकाच ध्येयाला चिटकून आहे. तिच्या ठिकाणी आता दुसरं काही नाही, काय प्राप्त करून घ्यायचं आहे तेच ध्येय आहे. माझ्या ठिकाणी कोणत्याही भोगाची इच्छा नसून माझं ध्येय ठरलं आहे तेच मला प्राप्त करायचं आहे असं ज्या बुद्धीचा निश्चय झाला आहे त्या निश्चयात्मक बुद्धीलाच कर्मयोग करता येतो. आणि जी अनेक प्रकारे अनेक ठिकाणी जाणारी बुद्धी, त्या बुद्धीला कितीतरी वाट आहेत. मग त्याच्याकरता त्यातलाच एक मुद्दा दाखवून दिला की स्वर्ग किंवा सकामता. मग हे मनुष्याच्या ठिकाणी स्वभावच आहे, तुम्ही आम्ही सगळे कुठलं तरी काहीतरी करून सुख प्राप्त व्हावं याच्याकरताच सगळे दररोजचा दिवसभर झटझोम करत असतो. आपले जे काही दिवसभराची कर्म आहेत ती मला दुःख व्हावं म्हणून आहेत काय, मी सुखी कसा होईन, मग सुखी होण्याकरता काय लागतं हेतून आपली सगळी सुरुवात होते आणि तेच आपण करत असतो. हा मनुष्य स्वभाव आहे आणि या मनुष्य स्वभावातच ही बुद्धी अनेक वाटेला जाते. म्हणजे अनेक प्रकारे असलेली बुद्धी कशी ते एक दिलं आणि मग तिथून मात्र कर्मयोगाची सूत्र सांगितली. मग त्यात कर्माचा अधिकार आहे पण कर्मफलाचा अधिकार नाही, हिथून हे सूत्र सुरू झाली. आणि मग त्याच्यामध्ये या कर्मयोगात निष्कामता कशी प्राप्त व्हावी असे काही मुद्दे झाले.
त्या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली की काही जरी झालं तरी कर्मफलाची इच्छा करू नको. म्हणजे काय, तर तुझ्या ठिकाणी वैराग्याची गरज आहे. वैराग्य प्राप्ती झाली किंवा वैराग्य जवळ असेल तर काय होईल, कोणत्या प्रकारचं फल समोर आलं तरी त्याच्यापासून सुख किंवा दुःख काही उभा राहणार नाही ना. मग सुखदुःख समान ज्याच्याजवळ होतं ती समबुद्धी झाली. सुखदुःखे समे कृत्वा इथं हा विषय झाला. म्हणजे हे समत्व बुद्धीची गरज आहे. म्हणून कर्मयोगाला बुद्धियोग जसं नाव आहे तसं समत्वयोग ते पण नाव आहे. हे सगळं सांगत सांगत शेवटी स्थितप्रज्ञ म्हणजे जेव्हा सगळ्या गोष्टी समत्वाच्या आल्या, ज्या बुद्धीत कोणताच परिणाम नाही, सुखाचा नाही, दुःखाचा नाही, लाभाचा नाही, अलाभाचा नाही, असा विषय झाल्यानंतर असा मनुष्य कोणी आहे का, हे अर्जुनाच्या ठिकाणी आलं आणि त्याचं नाव आलं स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञ कसा, तर तो कामनारहित, त्याच्या ठिकाणी कुठलाही उद्वेग नाही, अनुद्विग्न असणारा, निष्प्रही असणारा, झालं ममता अहंता हेही आता त्याच्याजवळ राहिले नाहीत. इंद्रिये आणि इंद्रियाचे विषय या दोन्हीवरही त्याने आता संयम ठेवलेला आहे. निग्रहानं तो आपलं जीवन जगतो. इंद्रियाचाही त्याच्यावर कुठली जबरदस्ती नाही आणि विषयाची त्याच्या ठिकाणी कुठं जबरदस्ती नाही. इतकी बुद्धी स्थिर झाली की विषय जवळ आले तरीसुद्धा त्यांना आता काही वाटत नाही. असा पूर्ण सगळं झाल्यावर आत्ता जे आपण शेवटचा श्लोक पाहिला ना, त्यात त्यांचा निर्वाण काल कसा, म्हणजे हे सगळे असून त्यांच्या शेवटीसुद्धा निर्वाणाच्या वेळेलासुद्धा बुद्धी कशी आत्मस्थितीला स्थिर राहते. त्यामुळं त्यांच्या ठिकाणी जे प्राप्त झालेलं आहे ती बुद्धी मोक्षपदालाच कशी प्राप्त झाली हे काय केलं शेवटी सांगितलं. अशा तऱ्हेनं हा दुसरा अध्याय आपण या सगळ्या मुद्द्यांना पाहत पाहिलेला आहे. आता या अध्यायानंतर तिसरा अध्याय, त्याच्यात अर्जुनाला जे आता शंका आली त्या शंकेचंच पहिल्यांदा काय विचारणं होईल आणि त्या शंकेनंतर भगवंत त्याला उत्तरं देतील. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.